अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता होणार आहे। राज्याच्या अर्थसंकल्पासह या अधिवेशनातनं सर्वसामान्यांना काय मिळालं, काय नाही याची चर्चा रंगली आहे। महायुतीला मोठा विजय मिळाल्यावरती झालेल्या या अधिवेशनातनं सर्वसामान्यांना मोठ्या रिटर्न गिफ्टची अपेक्षा होती। मात्र शेतकरी कर्जमाफी झालीच नाही। लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरनं 2100 रुपये झालाच नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसल्यानंतर या अधिवेशनामध्ये संविधानावर तब्बल 2 दिवस चर्चा करण्यात आली। औरंगजेब, भैयाजी जोशींचं वादग्रस्त वक्तव्य, कोरटकर, सोलापूरकरची बडबड या भावनिक मुद्द्यांवरूनच अधिवेशनामध्ये गदारोळ आणि गोंधळ जास्त झाले। अधिवेशनामध्ये 12 विधेयकं मांडली गेली, ती सर्व दोन्ही सभागृहात मंजूरही झाली। मागच्या अधिवेशनातलं जनसुरक्षा विधेयक विधिमंडळ संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं। या अधिवेशनात काय मिळालं नाही यावरती सुद्धा एक नजर टाकूयात। अधिवेशनातनं काय मिळालं नाही? लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळाले नाहीत। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही। प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना 11 महिन्यांच्या पुढे भत्ता मिळणार नाही। निवडणुकीआधी केलेल्या मोठ्या घोषणांसाठी निधी नाहीच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।